नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रील एडिटिंग म्हणजे प्रॉपर आपलं स्वतःचं रॉ मटेरियल वापरून म्हणजे शूट केलेले रॉ मटेरियल व्हिडिओ वापरून आपण कसं व्हिडिओ एडिटिंग करायचं हे आपण यामध्ये बघणार आहोत. यासाठी मी रील व्हिडिओ असं इथं सर्च केला, एंटर केलं, कॅनवा टेम्पलेट वरती इथं क्लिक केलं मी. आता या ठिकाणी रील व्हिडिओ एडिटिंगचा कुठलाही एक फॉर्मॅट आपण इथं घेऊया. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा कुठलाही एक फॉर्मॅट घ्यायचा, कारण रील व्हिडिओ हा उभा असतो. कुठलाही एक फॉर्मॅट घ्यायचा, त्यामध्ये असलेला सगळा कंटेंट काय करायचा, डिलीट करायचा आणि त्यानंतर तुम्ही शूट केलेले रॉ मटेरियलची व्हिडिओ इथं अपलोड मध्ये यायचा आहे. अपलोड मध्ये येऊन इथं अपलोड फाईलला क्लिक करायचा आहे आणि तुम्ही शूट केलेली व्हिडिओ इथं या ठिकाणी इथं शूट केलेला व्हिडिओ हा पहिला अपलोड केला, सेकंड घेतला, म्हणजे या पद्धतीनं आपण अपलोड करू शकतो. बघा आता या ठिकाणी इथं पहिला व्हिडिओ मी इथं टाकला शूट केलेला, प्रॉपर पद्धतीनं तो शूट करून आपण म्हणजे क्लिक अँड ड्रॅग करून प्रॉपर पद्धतीनं तो बसवायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ क्रमांक 2 आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि तो व्हिडिओ क्रमांक 2 या पद्धतीनं तुम्हाला इथं प्रॉपर काय करायचं आहे, या ठिकाणी सेट करून बसवायचा आहे. आणि त्यानंतर परत व्हिडिओ क्रमांक 3 घ्यायचा आहे, इथं आलो आणि या ठिकाणी तिसरा व्हिडिओ तुम्हाला क्लिक अँड ड्रॅग करून काय करायचं मित्रांनो, इथं क्लिक अँड ड्रॅग करून इथं सेट करून बसवायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ स्वॅपही करता येतो. 2 नंबरचा व्हिडिओ 3 नंबरला घ्यायचा आहे किंवा 2 नंबरचा व्हिडिओ 1 नंबरला घ्यायचा आहे, 1 नंबरचा व्हिडिओ 2 नंबरला आणायचा, असं स्वॅपही करू शकता. अजून जर पुढे व्हिडिओ एडिट करायचा असेल, ऍड करायचा असेल तर करू शकताय. समजा तो पार्ट डिलीट करायचा असेल तर तो पार्ट डिलीटही करू शकताय. ओके, तर आता बघा या ठिकाणी आपण 3 व्हिडिओ आपण अपलोड फाइल्स मध्ये जाऊन आपलं रॉ मटेरियल आपण काय केलेलं आहे, अपलोड केलेला आहे. आता या ठिकाणी इथं फायनलाइज व्हिडिओ मध्ये जर आपण बघितलं, या ठिकाणी मला एक टेक्स्ट ऍड करायचा आहे. इथं ऍड टेक्स्ट मध्ये मी ऍड टेक्स्ट म्हटलं आणि या ठिकाणी थोडस झूम आउट वरती आपण काम करूया. या ठिकाणी मी म्हटलं कम्प्लीट युअर सिंपल, मला या ठिकाणी एक टेक्स्ट लिहायचा आहे. ओके, या ठिकाणी मी इथं म्हटलं कम्प्लीट युअर होम ड्रीम, कम्प्लीट युअर होम ड्रीम, म्हणजे तुम्हाला जो काही या ठिकाणी कंटेंट टाकायचा तो कंटेंट आपण इथं टाकू शकतोय. या ठिकाणी कंटेंट साईज मी 40 ठेवली. त्यानंतर इथं बोल्ड केलं, मला जो कलर द्यायचा आहे तो कलर मी इथं सेट केला. इफेक्ट मध्ये जाऊन मी इफेक्ट सेट केला. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशाच फॉर्मॅटिंगच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, ते व्हिडिओ तुम्ही त्यावेळेला बघू शकताय. या ठिकाणी इथं कम्प्लीट युअर होम ड्रीम हा कंटेंट मी या ठिकाणी इथं घेतला. मला कंटेंट इथं प्रॉपर कॉपी करायचा होता. त्यानंतर व्हिडिओ क्रमांक मी 2 मध्ये आलो, या ठिकाणी ऍड टेक्स्ट केलं आणि इथं मी म्हटलं हॅपी विथ युअर लाइव्हिंग रूम, हॅपी विथ युअर लाइव्हिंग रूम असा कंटेंट घेतला. या ठिकाणी तोही मला अलाइनमेंट लेफ्ट द्यायचा आहे, कलर व्हाईट केला मी या ठिकाणी इथं. आणि त्यानंतर इफेक्ट मध्ये जाऊन मी शॅडो इफेक्ट दिला आणि त्यानंतर मला हा कंटेंट जिथं पाहिजे मी तिथं हा कंटेंट घेतला. शेवटच्या स्लाइड मध्ये आलो, शेवटच्या स्लाइड मध्ये मला परत कंटेंट टाकायचा आहे, गेट इन टच अस, गेट इन टच अस. ओके, हा कंटेंट मी दिला. मला ज्या ठिकाणी हा कंटेंट पाहिजे त्या ठिकाणी मी घेतला आणि त्यानंतर इथं मी काय केलं बघा, मला व्हाईट कलर पाहिजे, व्हाईट कलर दिला आणि या ठिकाणी इथे इफेक्ट मध्ये जाऊन मी शॅडो इफेक्ट या ठिकाणी दिला. ओके, बऱ्याचशाच गोष्टी आपण याच्या अगोदर बघितलेल्याच आहेत. या ठिकाणी हाच कंटेंट मी सिलेक्ट केला, कॉपी केला म्हणजे डुप्लिकेट केला, तोच कंटेंट मी इथं आणला. ओके, आणि त्यानंतर मी AI चा वापर करून सुद्धा मी कंटेंट घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मी चॅट जीपीटी वरती आलो, चॅट जीपीटीच्या प्रोग्राम वरती इथं आल्यानंतर मी इथं म्हटलं आय वॉन्ट टू सेल 1 BHK होम इन पुणे, आणि या ठिकाणी मी म्हटलं गिव्ह मे अट्रॅक्टिव्ह कंटेंट, गिव्ह मे अट्रॅक्टिव्ह कंटेंट फॉर कॉल टू ऍक्शन, कॉल टू ऍक्शन, म्हणजे मी पुण्यामध्ये एक 1 BHK चं घर विकतोय, मला लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी प्रॉपर मला कंटेंट पाहिजे. ओके, या ठिकाणी इथं मी म्हटलं युअर ड्रोम 1 BHK फ्लॅट इज अवेलेबल इन पुणे, हा कंटेंट मी कॉपी केला, इथं आलो आणि तो कंटेंट मी या ठिकाणी इथं पेस्ट केला. ओके, खूप छान प्रकारे हा कंटेंट मी या ठिकाणी इथं टाकायचा प्रयत्न केला. सिंपल 2 लाईन मध्ये हा मी कंटेंट घेतला, या ठिकाणी तो कंटेंट मी इथं सेट करून बसवला. हाच कंटेंट मी त्यानंतर कॉपी केला आणि या ठिकाणी मी इथं मोबाईल नंबर मला टाकायचा आहे. ओके, असे या प्रकारे मी ते कंटेंट प्रॉपर पद्धतीने मी मोबाईल नंबरही टाकला. हा कंटेंट मला थोडासा इथं खाली घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर मला या ठिकाणी इथं सेट करून ठेवायचा आहे.
अशा प्रकारे प्रॉपर पद्धतीनं मी AI चा वापर करून सुद्धा प्रॉपर पद्धतीनं आपण कंटेंट घेऊ शकतो. त्यानंतर मला एलिमेंट मध्ये जाऊन इथं ॲरो घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी ॲरो असं टाईप केलं, या ठिकाणी मला ॲरो भेटला. हा ॲरो मी घेतला आणि या ॲरोचा कलर मला काय करायचा आहे, व्हाईट कलर करायचा आहे. एनिथिंग हा ॲरो मी लहान केला, थोडासा ॲरो मी हा रोटेट केला आणि हा ॲरो मी या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने इथं सेट केला. थोडासा रोटेट करून घेतला ॲरो, प्रॉपर पद्धतीने इथं सेट केला. मोबाईल नंबर आहे तो मी बोल्ड करून घेतला. आता प्रत्येक स्लाइडवरील जो कंटेंट आहे त्याला मला ॲनिमेशन द्यायचं आहे, सिलेक्ट केला. ॲनिमेशन आपण खूप चांगल्या पद्धतीनं पाठीमागच्या बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकताय. त्यानंतर परत इथं मी दुसऱ्या व्हिडिओचा कंटेंट सिलेक्ट केला, त्याला मला जे ॲनिमेशन पाहिजे ते मी दिलं. 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये गेट इन टचच मी सिलेक्ट केला. त्यानंतर मला इथं टाईपरायटर ॲनिमेशन पाहिजे, मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर मला याच्यासाठी परत किंवा एनिथिंग ॲरोसाठी मला वेगळं ॲनिमेशन पाहिजे ॲरोसाठी. ओके, त्यानंतर मी मोबाईल नंबर घेतला, त्याला ॲनिमेशन वेगळं दिलं. खाली जो कंटेंट आहे युवर 1 BHK फ्लॅट, तर त्याच्यासाठी मी वेगळा कंटेंट इथं द्यायचा, ॲनिमेशन द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे ॲनिमेशन सुद्धा तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारे शिकू शकताय. त्यानंतर मित्रांनो जरा थोडंसं मी पुढे जातोय आणि मला काय करायचं आहे, एक म्युझिक ऍड करायचं आहे मला व्हिडिओमध्ये. इथं ऍड म्युझिक मध्ये आलो, ऑडिओ मध्ये आलो. म्युझिक सुद्धा कसं ऍड करायचं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. पण या व्हिडिओमध्ये मला जे म्युझिक आवडेल, जे मला वाटेल ऍड करायचं आहे, तर ते म्युझिक मी या ठिकाणी ऍड करणार. प्ले करून बघू शकताय. ओके, आता मला वाटलं जे म्युझिक मला आवडेल, जे म्युझिक मला छान वाटेल, ते म्युझिक मी या ठिकाणी इथं ऍड केलेलं आहे. म्युझिक मी प्ले करून बघतोय. आता मला वाटलं म्युझिकची सुरुवात ही हळूहळू व्हायला पाहिजे, तर इथं फेड मध्ये आल्यानंतर फेड इन म्हणायचं. बघूया आपण काय होतंय. ओके, म्हणजे म्युझिकची सुरुवात हळूहळू होऊन जाणार आहे सुरुवातीला. परत इथं क्लिक केला, फेड इन मध्ये आल्यानंतर फेड आउट सुद्धा घेतला, म्हणजे म्युझिक संपतेवेळी ते हळूहळू बंद होत येणार म्युझिक. अशा प्रकारे खूप छान प्रकारे आपण व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न केलाय. परत 2 व्हिडिओच्या मध्ये मला ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे, तर 2 व्हिडिओच्या मध्ये येतोय आणि त्या ठिकाणी मला हा ट्रान्झॅक्शन इफेक्ट डिझॉल्व द्यायचा आहे. या 2 व्हिडिओच्या मध्ये मला ट्रान्झॅक्शन इफेक्ट हा वेगळा द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण मित्रांनो खूप छान प्रकारे हा व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. आता पहिला जो व्हिडिओ आहे त्याचं जे स्पीड आहे ते खूप फास्ट आहे, जरा थोडंसं हे बघा. मला ते स्लो करायचं तर कसं करू शकतोय, जो व्हिडिओ स्लो करायचा आहे तो सिलेक्ट करा. सिलेक्ट करून या ठिकाणी इथं जर आपण आलो, स्पीड म्हटलंय, थोडस त्याचं स्पीड कमी करा, म्हणजे व्हिडिओ हा स्लो चालेल. बघा, स्लो चालतोय हा व्हिडिओ. म्हणजे तुम्ही कुठल्याही व्हिडिओचं स्पीड सिलेक्ट करून या ठिकाणावरून तुम्ही व्हिडिओचं स्पीड काय करू शकताय, कमी जास्त करू शकताय, म्हणजे कमी करू शकताय, स्पीड वाढवू शकताय. खूप छान प्रकारे प्रॅक्टिस करून बघा. अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ फायनलाइज आपण तयार करून घेतला. इथं शेअर मध्ये येतोय, डाउनलोड मध्ये जातोय. इथं आपण MP4 फाईल ठेवायची आणि क्वालिटी हाय करायची आणि डाउनलोड बटनला क्लिक करायचं. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला सेव्ह करून प्रॉपर पद्धतीने तो मिळतोय आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्ये. तो आपल्या डाउनलोड फोल्डरला जाऊन पडतोय. तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ आता आपल्याला डाउनलोड फोल्डर मध्ये मिळेल. या ठिकाणी आपण इथं डाउनलोड फोल्डरला जर आलो तर या प्रकारे इथं खूप छान प्रकारे हा व्हिडिओ आपल्या डाउनलोड फोल्डरला तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. म्हणजे खूप इंटरेस्टिंग पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या समोर आता तयार होऊन तुम्हाला मिळेल. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान पद्धतीने हा व्हिडिओ आता आपल्याला मिळून जाईल. जर आपल्याला वाटलं आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला लोगो वगैरे टाकायचा आहे तर तेही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, शिकलेला आहे. तर त्यासाठी इथं अपलोड मध्ये तुम्हाला यावं लागेल. अपलोड मध्ये येऊन तुम्हाला तुमचा लोगो काय करायला लागेल मित्रांनो, या ठिकाणी इथं लोगो आपल्याला काय करायला लागेल, ऍड करावा लागेल. जो काय आपला लोगो आहे, म्हणजे एनिथिंग जो आपला लोगो आहे तो लोगो आपल्याला या ठिकाणी इथं पहिल्या व्हिडिओमध्ये आलो आणि या ठिकाणी इथं लोगो काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. तो पहिल्या व्हिडिओमध्ये लोगो ऍड झाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर तो क्लिक अँड ड्रॅग करता येत नाही, तर तोच लोगो काय करायचा आहे, या ठिकाणी कॉपी करायचा आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये यायचा आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो लोगो पेस्ट करायचा आहे, तिसऱ्या व्हिडिओमध्ये जायचं आहे, लोगो पेस्ट करायचा आहे. या प्रकारे अशा प्रकारे आपण खूप छान प्रकारे कॅनवामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि पूर्ण ओव्हरऑल कॅनवामध्ये व्हिडिओ आणि डिझाईन एडिटिंग हा सगळा पार्ट आपण बघितलेला आहे. प्रॅक्टिस आपल्याला खूप छान प्रकारे करावं लागेल. आज आपण कॅनवाच्या ट्युटोरियलमध्ये इथंच थांबतोय. धन्यवाद.